आम्ही दोघे अक्षरशः किंचाळलो, अरे त्याला असं झालं. एवढा आनंद झाला की विचारू नका. जागेवर टेसलं पाहिजे त्या माणसाला की जागेवरती लोकांनी मारून टाकलं पाहिजे. कुछ भी होगा, सेक्सुअल असॉल्ट होगा, कुछ भी होगा, ठोक देना चाहिए, सीधी बात, ठोक देना चाहिए, सीधी बात. आनंद आहे. फटाके फोडा. अजून फटाके फोडा. काल झालेल्या नराधमाच्या एन्काउंटर नंतर देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. मी आता यावेळी बदलापूरमध्ये आहे. बदलापूरकरांना काय वाटतं, काय सांगाल, क्या लग रहा है आपको? एक नंबर झाला, एन्काउंटर झाला तर चांगला झाला बाबा. आजकालच्या असंच झाला पाहिजे, नेक्स्ट टाइम पण असंच झाला पाहिजे. कारण की नाही का आत्ता जे होते ना एन्काउंटर, तर असं झाला की नेक्स्ट टाइम कोणाची हिंमत नाही होणार असं करण्याची. नाही पण काय झालं, चांगलं झालं. याच्याशिवाय म्हणजे चांगलं नव्हतं हे त्यांनी केलेलं नुसतं, पण हे चांगलं झालं. काका भाऊ, काय तुम्ही ते ऐकलंय का, तो जो अक्षय शिंदे त्याचा एन्काउंटर झाला, काय वाटतं, तुमची काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया सर चांगलं झालं उलट. कारण का तर लहान मुली, दोन मुलीचं त्यांनी असं केल्यानंतर ते लाजरवाली गोष्ट आहे सर. म्हणून योग्य झालं सर. आता कारण शाळेत मुली शिकणार असतं तर संरक्षण नाही म्हणल्यावर काय करायचं सर. बरोबर आहे. काल तर ते कोर्टामध्ये आणलं होतं त्यांना, तर काल तर टीव्ही मध्ये दाखवलं कोर्टामध्ये घेऊन आलेली. हा, त्याला त्यानंतर रिमांडसाठी बदलापूरमध्ये आणणार होते. हा. मग त्यामध्ये झटापटी झाली पोलिसांसोबत आणि त्याचा एन्काउंटर करण्यात आला. ही न्यूज तुम्हाला आत्ता कळली की कालच कळली होती? कंट्रोल झालेलं ते कळलं नव्हतं, फक्त कोर्टामध्ये घेऊन यायला आलं होतं. त्यांनी तेवढं सांगितलं की पोलिसाच्या हातातली बंदूक घेतली आणि स्वतःच आत्महत्या केली, असं तो काल टीव्हीवर न्यूज दाखवत होती. पण आता तुम्हाला बातमी कळली की त्याला ठार मारलाय पोलिसांनी, तर काय? चांगली प्रतिक्रिया झाली सर. योग्य केलं काम त्यांनी. कारण लहान मुली दोन मुली किती वर्षाच्या, 4 वर्षाच्या मुली आहे म्हणल्यावर काय त्याला कळायला पाहिजे की तो केवढा गडी आहे आणि एवढा आपल्याला लेकरासाठी तसं करतो म्हणल्यावर. तसं शाळेतली विद्यार्थिनी आणि तिची आई सुद्धा माझ्यासोबत आहे. तू कधी त्याला बघितलं होतं शाळेत? शाळेत बघितलेलं मी त्याला बरेच. तो तिकडे सफाई करायचं काम करायचं एवढं नव्हतं माहिती मला, पण तो नेहमी तिकडे उभा असायचा. मग आमची शाळा सुटल्यानंतर मी त्याला बरेचदा तिकडे बघितलेलं. मग जेव्हा तो स्कूलमध्ये होता तेव्हा असं कधी वाटलं की तो असा करू शकेल? नाही, काहीच आयडिया नव्हती ना त्यावेळेस असं काहीतरी झालं असेल. मी नेमकं ज्या दिवशी ही न्यूज जेव्हा बाहेर पडली ना असं झालेलं, त्याच्या आदल्या दिवशीच मी त्याला बघितलेलं तिकडे. त्यामुळे काय असं करायला अशी गॅरंटी तरी नव्हती, आयडिया पण नव्हती अजिबात. काल जेव्हा त्याची एन्काउंटर समजलं तुला, तेव्हा तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होती? माझी तीच होती, म्हणजे बरं झालं मेला, तेवढीच होती माझी गॅरंटी. तू आणि आता स्कूलला जाते, स्कूल चालू आहे तुमची? हो, स्कूल चालू आहे. तू कितवीला आहेस? मी 9वीत आहे. 9वीत आहे. आता सुरळीत वगैरे चाललंय स्कूल? झाली आहे सुरू. आता तोडफोड केलेली ती पण नीट झाली आता बऱ्यापैकी, पण अजून त्यांची स्कूल छोट्या मुलांची अजून चालू झाली एवढंच. सर हुआ उसका ऐसा होना चाहिए था. ऐसा कोई भी बहन बेटी के साथ किसी के साथ भी हो तो ऐसा नहीं होना चाहिए कभी भी. उसका एनकाउंटर हुआ वो सबसे बेस्ट है. मैंने सुषमा पाटिल जी जो ठाकरे गट की है, उनका जो मैंने देखा, उन्होंने जो बोला वो गलत हुआ उसके साथ, अक्षय शिंदे के साथ. अगर मैं उनको बोलना चाहता हूँ कि अगर वो उनकी बहन बेटी के साथ होएंगे तो अच्छा लगेगा. यही बात वो बोलते, पुलिस वाले के ऊपर बोल रहे, पुलिस वाले को ब्लेम कर रहे कि वो लोग ने एनकाउंटर करके गलती कर दिया. तो ये उनकी बहन बेटी के साथ होगा तो वही चीज़ ये बोलते नहीं बोलते. यूपी साइड में जैसा होता है ना वैसा ठोक देना चाहिए, सीधी बात. किसी की बहन बेटी के साथ रेप होगा, कुछ भी होगा, सेक्सुअल असॉल्ट होगा, कुछ भी होगा, ठोक देना चाहिए, सीधी बात. एनकाउंटर और कुछ नहीं, सबसे बेस्ट यही. इसमें कोई षड्यंत्र लग रहा है कि कल प्लान किया था और हुआ, ऐसे लोग कह रहे हैं? नहीं, अगर कैसा है ना कि लोगों को लगा ना कि ये प्लान किया गया है, अच्छी बात है. उसको ठोक के प्लान करके ठोका है. तो पुलिस बोल रही है ना कि गन लेके भागा, ये किया, वो करके मारा, वैसा कुछ भी नहीं है. सीधा एनकाउंटर करो, वही अच्छी बात है ऐसे लोग के लिए. ऐसा नहीं है कि मतलब पहले मेरे को सुनने में आया था, मैं बीजेपी से हूँ, ठीक है, मेरे को सुनने में आया था कि क्या शिंदे, उसका अक्षय शिंदे नाम है, तो शिंदे गढ़ वाला उसको ये क्या करेगा करके, ऐसा ठाकरे गढ़ से सुनने आया था मेरे को. ऐसा कुछ नहीं है, सरनेम सेम होने से कुछ नहीं होता है. सीधा ठोक दो. जो रेपिस्ट लोग को ठोक देना चाहिए, सिंपल सीधी बात. और कुछ नहीं बोलना चाहूँगा मैं इसमें. रेपिस्ट लोक ठोक दो. एन्काउंटरची जेव्हा तुमच्यावर कानावरती खबर पडली तर काय पहिली प्रतिक्रिया होती तुमची? चांगलं झालं ना, चांगलं झालं. चांगलं झालं. चांगलं. पण तुम्हाला वाटतं की ह्यात की आनंद झाला.
खूप आनंद झाला. अशा लोकांना पहिलेच ठोकायला पाहिजे. अशा लोकांना रस्त्यावरच ठोकायला पाहिजे. म्हणजे पोलिसांनी केलं तर बरं. एकदम व्यवस्थित. तू काय सांगशील? मी तेच बोलतो, एकदम छान केलं त्यांनी. इन्काउंटर केलं ते एकदम भारी केलं. परत एक घटना कोणी करायला नको अशीच पद्धत आहे. नाही, सर्वसामान्य म्हणून एक बाप म्हणून तुम्हाला काय वाटतं काल झालेल्या एन्काउंटर नंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला 2 पोरी आहेत, तर माझी पण ती पोरगीच होती. त्या हिसाबने झालं ते चांगलंच झालं. हे पहिलंच व्हायला पाहिजे होतं. बरोबर. हां, कारण हे नंतर झालं. आता याचं मोठं राजकारण होईल, पण आता कसं माहिती झालं ते चांगलंच झालं. आपले बदलापूरकर जे आहेत इकडे काही नागरिक आहेत. थांबा. कालची घटना अक्षय शिंदेचा एन्काउंटर जेव्हा डोक्यात आलं समोर, म्हणजे जेव्हा कानावरती बातमी पडली, काय पहिली प्रतिक्रिया होती? किती राग होता? काय सांगशील? भरपूर राग होता आणि त्याला बदलापूरमध्ये मशानभूमीमध्ये जागा पण भेटली नाही पाहिजे. अशा माणसांना इथं बदलापूरमध्ये मशानभूमीमध्ये जागा पण भेटली नाही पाहिजे. ते झालं ते बऱ्याच चांगल्यासाठी झालं. आणि जे आपले पोलीस अधिकाऱ्याला जी गोळी लागली ते लवकरात लवकर बरं होऊ दे ही देवाकडे प्रार्थना करतो. बस. कसं माहिती का, त्यांना असं कळलं पाहिजे की त्याला ह्याला जिवंत ठेवून किंवा कोर्टात केस चालवून काय उपयोग होणार नाही. शेवटी लोकांनी राग उत्पन्न केला, त्यातली काही लोक आतमध्ये पण गेली, त्या लोकांना जेल काढून पण आले. लोक कायसाठी केलं? चांगल्यासाठी लोकांनी केलं होतं. जे केलं होतं ना ते चांगल्यासाठी, पण त्यांना उचलून जेलमध्ये टाकलं काही लोकांनी. काय आता मला पण टाकू द्या, तुम्ही मुलाखत घेता, मला पण टाकू द्या जेलमध्ये. मी घाबरत नाही त्या गोष्टीला, कारण मी मुंबईचा माणूस आहे. मी घाटकोपरला राहिलो 20-25 वर्ष 30 वर्ष घाटकोपर राहिलेलो आहे. असा प्रकार झाला तर लोकांना जागेवर टेचलं पाहिजे. राज ठाकरे बोलतात नाही, खरी गोष्ट आहे. तुम्ही जागेवर टेचलं पाहिजे त्या माणसाला, की जागेवरती लोकांनी मारून टाकलं पाहिजे. या गोष्टी बोलायला हिंमत लागते आणि तुमच्या हिमतीला दाद देतो. आणि नक्की लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, काही लोकांच्या चेहऱ्यावरती राग सुद्धा आहे. मग ह्याच्यात काही राजकारणी षडयंत्र काय दिसतं? राजकारण असं काय झालं, आता कोणीतरी ऑपोजिशनवाले काहीतरी स्टेटमेंट देतील आणि मग ते जे लिडिंगमध्ये जे आहेत ते त्यांचं मोठेवा करतील. म्हणजे हे एन्काउंटर आमच्या सरकारामुळे झालं, आम्ही प्रेशराईज केलं पोलिसांना, ते आता क्रेडिट घेतील. ऑपोजिशनवाले बोलतील का मारलं, ऑपोजिशनवाले बोलतील का मार, आणि जे लीडमध्ये आहेत सरकार ते म्हणतील आम्ही मारलं. म्हणजे आम्ही क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतील आणि ऑपोजिशनवाले ॲज युजल अपोज करायचा प्रयत्न करतील. चालय चांगलं, गोष्ट जी पण झाली चांगली, पण आता राजकारण जास्त वाढेल याचं. म्हणजे लोकांचं एकंदरीत मत आहे. बदलापूरकर स्पेशली म्हणतात की आनंदाची बातमी आहे, म्हणजे काल पोलिसांनी त्यांना आनंद दिलेलाच आहे. याच्यात भलेही राजकारण असू दे, काही असेल, पण त्या चिमुरडींना न्याय मिळालेला आहे, बदलापूरकरांना न्याय मिळालेला आहे, म्हणून इथली जनता जी आहे ती खुश आहे. कॅमेरामॅन विजय शॉ सोबत अमोल तेली, मुंबई.